नमस्कार मित्रांनो फेब्रुवारी 2026 सिंह राशीचे राशीफळ आता आपल्या सर्वात गुणात्मक आणि परिवर्तनशील टप्प्यात प्रवेश करत आहे। 5 ते 13 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या आयुष्यात असे वळण येऊ शकते जे तुमच्या विचारांना पूर्णपणे हादरवून टाकेल। आज आपण सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातील त्या विशेष काळाबद्दल चर्चा करणार आहोत जो 5 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सक्रिय राहणार आहे। हे दिवस तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात कारण या काळात तुमची मेहनत, तुमचे नशीब आणि तुमचा आत्मविश्वास हे तिन्हीही आपल्या खऱ्या कसोटीवर उतरलेले दिसतील। हे कोणतेही साधे भविष्यसूचक संकेत नाहीत, तर हे असे लपलेले संकेत आहेत जे तुमच्या आयुष्याची दिशा, तुमचे निर्णय आणि पुढे जाण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकतात। काही सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ यशाच्या नव्या पायऱ्या उघडेल, तर काहींसाठी खोल आत्मपरीक्षण, जुन्या निर्णयांचा आढावा आणि नवीन रणनीती तयार करण्याची सुवर्णसंधी ठरेल। या व्हिडिओमध्ये आम्ही असे 15 रहस्य सांगणार आहोत जी तुमची कुंडली देखील थेट स्पष्ट शब्दांत सांगत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचे रहस्य तुमच्यासाठी सर्वात खास, धक्कादायक आणि आयुष्याला नवी दिशा दाखवणारे ठरू शकते। पण पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून हर हर महादेव असे लिहा। व्हिडिओला प्रेमाने एक लाईक द्या आणि तो हायप करायला अजिबात विसरू नका। तर चला आता या बदलाची सुरुवात करूया। नंबर 1, मेहनतीचा खरा फळ मिळण्याचे रहस्य। सिंह राशीच्या लोकांनो, 5 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल तुमच्या सातत्यपूर्ण मेहनतीशी संबंधित दिसून येईल। तुम्ही बराच काळ शांत राहून, कोणतीही तक्रार न करता सातत्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत आला आहात। अनेकदा तुमच्या मनात असा विचार आला असेल की कदाचित तुमच्या प्रयत्नांकडे कोणी लक्ष देत नाही। पण आता परिस्थिती बदलणार आहे। या काळात ग्रहांची स्थिती असे संकेत देत आहे की तुमची चिकाटी, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यांचे फळ तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला असे जाणवेल की तुमचे वरिष्ठ, बॉस किंवा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य अचानक तुमची प्रशंसा करू लागतील। तुमचे काम खुलेपणाने गौरवले जाईल। प्रमोशन, नवीन जबाबदारी, विशेष सन्मान किंवा आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत। काही सिंह राशीच्या लोकांना अचानक एखादी मोठी संधी मिळू शकते, जसे की नवीन नोकरीचा प्रस्ताव, एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा व्यवसाय विस्ताराचा मार्ग खुला होणे। या काळात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचा संयम, सकारात्मक विचारसरणी आणि निर्णय घेण्याची क्षमता असेल। तुम्ही कोणतीही घबराट न करता प्रत्येक आव्हानाचा सामना कराल आणि स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत अनुभवाल। मात्र जास्त कामाच्या ताणाखाली आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। विश्रांती, योग्य आहार आणि मानसिक शांतता ही मेहनती इतकीच आवश्यक आहे। जर तुम्ही या काळात समतोल राखला तर येणाऱ्या महिन्यात तुमची स्थिती अधिक मजबूत, स्थिर आणि सन्माननीय होईल। उपाय: दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा आणि मनात म्हणा, माझी मेहनत रंग आणत आहे। नंबर 2, लपलेले शत्रू आणि खरे मित्र ओळखण्याची वेळ। सिंह राशीच्या लोकांनो, फेब्रुवारी 2026 मधील हे दिवस, विशेषतः 5 ते 13 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या आसपास असलेल्या लोकांचे खरे स्वरूप हळूहळू उघड होऊ लागेल। काही लोक जे आतापर्यंत खूप जवळचे वाटत होते, त्यांच्या वागण्यात अचानक थंडपणा किंवा दुरावा जाणवू शकतो। ते तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतील किंवा तुमच्या यशाकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न करतील। हा काळ तुम्हाला हे शिकवण्यासाठी आलेला आहे की प्रत्येक हास्यामागे सत्य नसते। काही लोक फक्त आपल्या स्वार्थासाठीच तुमच्या जवळ राहतात। जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून फायदा मिळतो तोपर्यंत ते साथ देतात। पण जसेच तुम्ही पुढे जाऊ लागता तसतशी त्यांची आतली जळजळ आणि असुरक्षितता बाहेर येते। मात्र याच काळात तुम्हाला काही असे खरे मित्रही भेटतील जे कोणत्याही अटीशिवाय तुमचा आधार बनतील। कठीण परिस्थितीत ते तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहतील आणि तुम्हाला खचू देणार नाहीत। या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अतिशय प्रबळ राहील। मनाची हाक, संकेत आणि आतून येणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवा।
घाईघाईने कोणावरही विश्वास ठेवू नका आणि निर्णय विचारपूर्वक घ्या. उपाय: शनिवारी हनुमान चालीसा पठण करा. मनात सकारात्मक संकल्प ठेवा आणि चुकीच्या लोकांपासून स्पष्ट अंतर राखा. नंबर 3. भाग्य अचानक उघडणारा दरवाजा. सिंह राशीच्या लोकांनो, या दिवसात तुमचे नशीब अनपेक्षितपणे तुम्हाला एखादी अमूल्य संधी देऊ शकते. ही संधी नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक किंवा एखाद्या खास प्रोजेक्टशी संबंधित असू शकते. शक्य आहे की सुरुवातीला ही संधी तुम्हाला लहान किंवा साधी वाटेल, पण तिच्यात दडलेल्या शक्यता भविष्यात खूप मोठे स्वरूप घेऊ शकतात. जे लोक भीतीपोटी पाऊल मागे घेतील त्यांना नंतर पश्चात्ताप होईल. ग्रहांची चाल सूचित करत आहे की हा काळ तुम्हाला योग्य दिशेने धोका पत्करण्याची ताकद देईल. तुम्ही तुमची सूझबूझ, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर या संधीला मोठ्या यशात बदलू शकता. ईश्वर तुम्हाला लहान लहान संकेत देईल. फक्त ते समजून घेणे आणि योग्य वेळी निर्णय घेणे आवश्यक आहे. आतून येणाऱ्या प्रेरणेला दुर्लक्ष करू नका. आपली योजना भक्कम ठेवा आणि संधी मिळताच पूर्ण तयारीनिशी पुढे जा. उपाय: गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा. विष्णू भगवानांचे स्मरण करा आणि मनात प्रगतीचा संकल्प ठेवा. नंबर 4. जुन्या नात्यांची परीक्षा. सिंह राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या आयुष्यात भूतकाळातील आठवणी पुन्हा उफाळून येऊ शकतात. एखादे जुने नाते, तुटलेली मैत्री किंवा अपूर्ण प्रेमकथा पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते. अचानक आलेला एखादा मेसेज, कॉल किंवा अनपेक्षित भेट तुम्हाला भावनिकदृष्ट्या अस्थिर करू शकते. मनात दडलेली जुनी जखम पुन्हा जागी होऊ शकते आणि विचारांची दिशा बदलू शकते. हा काळ तुम्हाला आतून तपासण्यासाठी आलेला आहे. तुम्ही खरोखरच पुढे गेलात का, की अजूनही भूतकाळाच्या सावल्यांमध्ये अडकलेले आहात? जर तुम्ही जुना वेदना सोडून दिलात तर तुम्हाला खोल मानसिक शांती आणि नवीन ऊर्जेचा अनुभव येईल. पण जर तुम्ही पुन्हा त्याच भावनिक चक्रात अडकलात तर गोंधळ आणि ताण वाढू शकतो. या काळात संयम राखणे आणि स्वतःला मजबूत बनवणे अत्यंत आवश्यक आहे. हृदय आणि बुद्धी यांच्यात संतुलन ठेवून पुढे जा. उपाय: शुक्रवारी माता लक्ष्मीचे ध्यान करा आणि मन स्वच्छ, शांत व सकारात्मक ठेवा. नंबर 5. धन आणि संपत्तीत वाढीचा योग. सिंह राशीच्या लोकांनो, 5 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान तुमच्या आर्थिक जीवनात जलद सुधारणा होण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एखादा नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होऊ शकतो किंवा जुनी गुंतवणूक अचानक लाभ देऊ शकते. काही लोकांसाठी मालमत्ता खरेदी, जमिनी संबंधी व्यवहार किंवा वाहन घेण्याचे मजबूत योग दिसून येत आहेत. या काळात तुमची आर्थिक समज अधिक भक्कम होईल आणि तुम्ही योग्य दिशेने निर्णय घेऊ लागाल. तथापि, या काळात विवेक आणि संयम राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. पटकन श्रीमंत होण्याच्या लोभात कोणताही जोखमीचा निर्णय घेऊ नका. पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक आणि योग्य ठिकाणी करा, तसेच दीर्घकालीन योजना तयार करा. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवल्यास येणाऱ्या महिन्यात तुम्हाला मोठी मजबूती मिळेल. जर तुम्ही बजेट तयार करून चालाल तर भविष्यात आर्थिक सुरक्षितताही वाढेल. उपाय: गुरुवारी पिवळे चणे दान करा आणि पर्समध्ये हळद ठेवा. नंबर 6. विवाह आणि प्रेमजीवनात स्थिरता. सिंह राशीच्या लोकांनो, फेब्रुवारी 2026 मधील हा काळ, विशेषतः 5 ते 13 फेब्रुवारी दरम्यान, तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात शांती, संतुलन आणि मजबूती घेऊन येऊ शकतो. जे लोक दीर्घकाळापासून नात्यात आहेत त्यांच्यात परस्पर समज आणि विश्वास पूर्वीपेक्षा अधिक गहिरा होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यासंबंधी गंभीर आणि व्यवहार्य चर्चा करू शकता, जसे की विवाह, नवीन घर घेणे किंवा मुलांशी संबंधित योजना. जे लोक सध्या सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखादी परिपक्व आणि समजूतदार व्यक्ती प्रवेश करू शकते. हे नाते फक्त आकर्षणावर आधारित नसून दीर्घकाळ टिकणारे ठरू शकते. तथापि, सिंह राशीचे लोक अनेकदा आपल्या भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत. या काळात थोडे खुले होणे आणि मनातील गोष्ट स्पष्ट शब्दात सांगणे आवश्यक आहे.
तेव्हाच नात्यांमध्ये खरी मजबूती येईल. जर तुम्ही तुमच्या नात्याला वेळ, सन्मान आणि आपुलकी दिलीत तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. उपाय: शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा आणि पांढरे वस्त्र परिधान करा. नंबर 7. करिअरमध्ये मोठी झेप. सिंह राशीच्या लोकांनो, हा काळ तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतो. तुम्ही सातत्याने केलेली मेहनत आता स्पष्टपणे दिसू लागेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमची योग्यता गांभीर्याने दखल घेतील. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्या हाती दिली जाऊ शकते किंवा पदोन्नती संबंधी चर्चा सुरू होऊ शकते. काही लोकांना परदेश, मल्टीनॅशनल कंपनी किंवा दूरच्या ठिकाणाशी संबंधित संधीही मिळू शकतात. या काळात तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि कामाचा ताणही पूर्वीपेक्षा जास्त जाणवू शकतो. पण तुमच्या शिस्तबद्ध वृत्ती, योग्य रणनीती आणि मजबूत नियोजनाच्या बळावर तुम्ही प्रत्येक आव्हान पार करू शकाल. टीमसोबत समन्वय साधून काम केल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळेल. आपल्या प्राधान्यक्रम स्पष्ट ठेवा आणि वेळेच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्ही लक्ष केंद्रित ठेवले तर निकाल तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी चांगले मिळू शकतात. उपाय: दररोज आपली उद्दिष्टे लिहा आणि वेळेचा योग्य वापर करा. नंबर 8. आरोग्य आणि मानसिक संतुलन. सिंह राशीच्या लोकांनो, या काळात तुमचे शारीरिक आरोग्य साधारणतः ठीक राहू शकते. मात्र मानसिक थकवा आणि तणाव वाढण्याची शक्यता आहे. जास्त जबाबदाऱ्या आणि सततच्या कामाच्या ताणामुळे स्वतःसाठी पुरेसा वेळ काढता येणार नाही. पुरेशी झोप न होणे, मान किंवा खांद्यांमध्ये वेदना आणि सामान्य अशक्तपणा अशा तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे आपल्या दिनचर्येत थोडा विराम देणे आणि स्वतःला प्राधान्य देणे आवश्यक आहे. योग, प्राणायाम आणि हलका व्यायाम यामुळे तुम्हाला आराम मिळेल. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, सकाळची फेरफटका किंवा शांत वातावरणात बसणे यामुळे तुमची ऊर्जा पुन्हा भरून येईल. जर तुम्ही संतुलन राखले तर मानसिक स्पष्टताही वाढेल. शरीराचे संकेत दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर विश्रांती घ्या. उपाय: सकाळी सूर्याला जल अर्पण करा आणि खोल श्वासोच्छवासाचा सराव करा. नंबर 9. आध्यात्मिक जागृती आणि ईश्वरी संकेत. सिंह राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक तरंग वेगाने सक्रिय होताना दिसतील. ईश्वराला समजून घेणे, आत्म्याशी जोडणे आणि स्वतःमध्ये डोकावण्याची तीव्र इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. पूजापाठ, ध्यान, मंत्रजप आणि धार्मिक ग्रंथांच्या अभ्यासात तुमची रुची पूर्वीपेक्षा अधिक वाढू शकते. अनेक लोकांना स्वप्नात देवीदेवतांचे संकेत, शुभ दृश्ये किंवा प्रेरणादायी संदेश मिळण्याचे अनुभवही येऊ शकतात. हा काळ आत्मिक शांती मिळवण्याचा आणि अंतःकरणातील आवाज ओळखण्याचा आहे. जेव्हा मन स्थिर आणि शांत राहील तेव्हा जीवनाशी संबंधित मोठे निर्णयही अधिक शहाणपणाने घेता येतील. नकारात्मक विचार हळूहळू कमी होतील आणि आत्मविश्वासात स्वाभाविक वाढ होईल. या काळात इतरांची मदत करण्याकडेही तुमचा ओढा वाढेल, ज्यामुळे मनाला खोल समाधान मिळेल. सेवा, करुणा आणि परोपकार तुमच्यासाठी सौभाग्याची नवी दारे उघडू शकतात. तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक संतुलित, आशावादी आणि मजबूत अनुभवणार आहात. उपाय: दररोज सकाळ संध्याकाळ गायत्री मंत्राचा जप करा. ज्येष्ठांचा सन्मान करा आणि गरजू लोकांना मदत करा. यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा सतत टिकून राहील. नंबर 10. भाग्याची साथ आणि यश. सिंह राशीच्या लोकांनो, येणारा काळ तुमच्यासाठी उपलब्धी, समाधान आणि प्रगतीने परिपूर्ण असेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होताना दिसतील. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक परिस्थितीत स्पष्ट सुधारणा जाणवेल. जुने वाद हळूहळू संपुष्टात येतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. तुम्हाला जाणवेल की आता नशीब प्रत्येक पावलावर तुमची साथ देत आहे. हे सर्व तुमच्या मेहनतीचे, संयमाचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे नैसर्गिक फलित असेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि लोक तुमच्या मताला गांभीर्याने ऐकतील. तुमचा सल्ला अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. मात्र या काळात नम्रता राखणे अत्यंत आवश्यक आहे.
यश मिळाल्यावर अहंकारापासून दूर रहा, कारण गर्व तुमच्या भाग्याला कमजोर करू शकतो. जर तुम्ही संतुलन, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणी कायम ठेवली, तर येणाऱ्या महिन्यात मोठ्या उपलब्धी तुमच्या पायाशी येतील. उपाय: प्रत्येक गुरुवारी पिवळी फळे, हळद किंवा केळी दान करा. भगवान विष्णूचे स्मरण करा आणि मनात सदैव शुभ व सकारात्मक विचार ठेवा. नंबर 11. जुन्या अडचणींपासून मुक्ती. सिंह राशीच्या लोकांनो, फेब्रुवारी 2026 मधील हे दिवस, विशेषतः 5 ते 13 फेब्रुवारी दरम्यान, तुमच्या आयुष्यात दीर्घकाळापासून चालू असलेल्या अनेक समस्या हळूहळू संपुष्टात येऊ लागतील. आर्थिक ताण असो, कौटुंबिक मतभेद असोत किंवा मनातील अस्वस्थता असो, आता तुम्हाला स्पष्ट दिलासा जाणवू लागेल. तुम्हाला जाणवेल की ज्या मुद्द्यांवर पूर्वी प्रचंड ताण येत होता, ते आता फारसा संघर्ष न करता सुटू लागतील. हा काळ तुम्हाला मानसिक शांतता आणि भावनिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. अनेक सिंह राशीचे लोक या काळात आपल्या आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू लागतील. तुमचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा परत येईल आणि पुढे जाण्यासाठी नवी ऊर्जा जाणवेल. हे सर्व ईश्वरी कृपा आणि तुमच्या संयमाचे संकेत मानले जाऊ शकतात. तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि संतुलित अनुभवणार आहात. उपाय: सोमवारी भगवान शंकरांचा जलाभिषेक करा आणि मन शांत व स्थिर ठेवा. नंबर 12. नवी ओळख आणि सन्मान. सिंह राशीच्या लोकांनो, हा काळ तुमच्या आयुष्यात एक अगदी नवी प्रतिमा आणि ओळख निर्माण होण्याचे संकेत देत आहे. समाजात आणि कार्यक्षेत्रात दोन्ही ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वेगाने वाढू शकते. तुमची मेहनत, प्रामाणिकपणा, शिस्त आणि जबाबदार स्वभाव लोकांना खोलवर प्रभावित करेल. वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि कुटुंबातील सदस्य आता तुमच्या विचारांकडे पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने पाहतील. जे लोक कधी तुम्हाला हलक्यात घेत होते, तेच आता तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन मागताना दिसतील. तुमचा अनुभव, सूझबूझ आणि समजूतदारपणाची उघडपणे प्रशंसा होईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक मजबूत होईल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित व्हाल. या काळात तुम्हाला एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट, पद किंवा मोठी जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळू शकते. तुमची नेतृत्व क्षमता ठळकपणे पुढे येईल आणि तुम्ही इतरांसाठी प्रेरणास्थान बनू शकता. हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आणि आपली सार्वजनिक प्रतिमा मजबूत करण्याचा आहे. जर तुम्ही नम्रता आणि संयम राखलात, तर हा सन्मान दीर्घकाळ तुमच्यासोबत टिकून राहू शकतो. उपाय: दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा. आईवडील आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या आणि सत्य व प्रामाणिकतेच्या मार्गावर चालत राहा. नंबर 13. जीवन बदलणारा निर्णय. सिंह राशीच्या लोकांनो, येणारा काळ तुम्हाला तुमच्या आयुष्याशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकतो. हा निर्णय तुमच्या करिअर, विवाह, व्यवसाय, गुंतवणूक किंवा स्थळांतराशी संबंधित असू शकतो. हे पाऊल तुमच्या भविष्याची दिशा पूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवते. ज्या विषयाला तुम्ही बराच काळ टाळत होतात, तो आता दुर्लक्षित करणे तुमच्यासाठी कठीण होईल. मनात विविध विचारांची गर्दी होईल. कधी भीती वाटेल, तर कधी नव्या आशेची किरण दिसेल. काही काळ मानसिक ताणही वाढू शकतो. मात्र घाबरण्याची अजिबात गरज नाही. ईश्वर तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. तुम्हाला वारंवार लहान लहान संकेत मिळू शकतात. फक्त आपल्या अंतर्मनाचा आवाज समजून घ्या आणि घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. अनुभवी आणि विश्वासार्ह लोकांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हा निर्णय तुम्हाला नवी सुरुवात, ताजीतवानी ऊर्जा आणि नव्या संधींकडे घेऊन जाईल. जर तुम्ही आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांसह पुढे गेलात, तर यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल. उपाय: बुधवारी गणेशजींचे स्मरण करा. ओम गणपतीये नमः या मंत्राचा जप करा आणि निर्णय घेण्यापूर्वी ध्यान अवश्य करा. नंबर 14. कर्मांचे फळ आणि न्याय. सिंह राशीच्या लोकांनो, आता तुमच्या आयुष्यात कर्मांच्या परिणामांचा काळ सुरू झाला आहे. भूतकाळात तुम्ही केलेली मेहनत, प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा यांचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागतील. जर तुम्ही चांगली कर्मे केली असतील,
तर तुम्हाला सन्मान, उन्नती आणि सुख मिळू शकते. तसेच कुठे काही चूक झाली असेल तर ईश्वर तुम्हाला ती दुरुस्त करण्याची संधीही देतील. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. स्वतःमध्ये डोकावण्याचा, चुका ओळखून त्यातून शिकण्याचा आणि स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा हा काळ आहे. शनिदेव सध्या तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नव्हे तर मानसिकदृष्ट्या मजबूत आणि परिपक्व बनवण्यासाठी आले आहेत. तुमची सहनशक्ती वाढेल, संयम आणि धैर्य विकसित होईल आणि तुम्ही आयुष्यातील कठीण परिस्थितीला धाडसाने सामोरे जाल. जे लोक सत्याच्या मार्गावर चालत आहेत त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या वरदानासारखा ठरेल. तुमची सामाजिक प्रतिमा आणि लोकांचा विश्वास दोन्ही अधिक मजबूत होतील. उपाय: शनिवारी गरजू लोकांना अन्नदान करा. काळे तीळ, मोहरीचे तेल किंवा ब्लंकेट दान करा आणि शनी मंत्राचा जप करा. नंबर 15. अंतर्गत शक्तीचे जागरण. सिंह राशीच्या लोकांनो, आता तुमच्या आत दडलेली खरी ऊर्जा आणि सामर्थ्य वेगाने जागृत होणार आहे. तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासी, धाडसी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत अनुभवणार आहात. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जितके स्वतःला समजत होता त्यापेक्षा कितीतरी अधिक सक्षम, ठाम आणि ध्येयाप्रती समर्पित आहात. भूतकाळात जे भय, संकोच आणि संभ्रम तुम्हाला थांबवत होते ते आता हळूहळू नाहीसे होऊ लागतील. तुम्ही तुमच्या स्वप्नांबाबत अधिक गंभीर व्हाल आणि ती साकार करण्यासाठी संपूर्ण ताकदीने पुढे पाऊल टाकाल. आता तुम्ही इतरांच्या बोलण्यांपेक्षा स्वतःच्या अनुभवांवर आणि निर्णयांवर अधिक विश्वास ठेवायला शिकाल. तुमची विचारसरणी सकारात्मक बनेल आणि तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. हेच अंतर्गत परिवर्तन तुमची सर्वात मोठी विजय ठरेल. हा काळ स्वतःवर प्रेम करण्याचा, स्वतःला ओळखण्याचा आणि आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवण्याचा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जगही तुमच्यावर विश्वास ठेवू लागते. उपाय: दररोज सकाळी आणि रात्री स्वतःशी म्हणा, मी यशस्वी आहे, मी शक्तिशाली आहे, मी माझी उद्दिष्टे नक्की साध्य करीन. तर मित्रांनो, हे होते सिंह राशीच्या लोकांसाठी 5 ते 13 फेब्रुवारी 2026 मधील 15 लपलेले रहस्य. आम्हाला आशा आहे की ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा, नवी आशा, नवा आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची प्रेरणा घेऊन येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हायप करायला अजिबात विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद. हर हर महादेव.